कोल्हापूरमध्ये तुमचं स्वागत आहे। विषय तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आणखीन एका नवीन प्रवासामध्ये। तुम्ही शेवटचा प्रवास पाहिला असाल तर आपण कोल्हापूरवरून कोकणमध्ये आलो होतो आणि आता आपण पुण्याच्या दिशेने चाललो आहोत वया आंबाघाट। पाऊस लागल्यानंतर सध्या आमचा पाऊस कुठेतरी थांबलेला आहे, तुम्ही बघू शकता। तरी पण पाऊस हलका हलका चालू आहे। ज्या गाड्या लागल्यात ते रत्नागिरी देवरुख तुम्ही बघू शकता। त्या साईडला कोल्हापूर आहे मे बी ती गाडी, आणि या साईडला जे आहेत जिथनं आता आम्ही आलो सध्या रत्नागिरी लांजा ही गाडी स्वारगेटची गाडी आता लागलेली आपली। अरे काय कोल्हापूर रे, एवढी तारांबळ झाली। आम्ही काल रात्री 6 वाजता निघालो होतो पनवेलच्या दिशेने, पण ती गाडी 8 तास त्या गाडीने आम्हाला थांबवलं। तिथून आम्ही परत लांजावरून रत्नागिरीला आलो। एवढा वैताग आलेला आहे ना त्या गाडीमध्ये की काय विचारूच नका। बघू शकता आता स्वारगेटपर्यंत काय गाडीतनं उतरायचं नाही, काय नाही, सीधा घर। आणखी काय सांगू तुम्हाला आता। मंडळी आपलं तिकीट वगैरे काढून झालेलं आहे 2 जणांचं। रत्नागिरी ते स्वारगेट पर तिकीट तुम्हाला 530 पडतं। आम्ही दोघांचं काढलं 1060चं। त्या पाठोपाठ 2 आणि ही तिसरी लालपरी तुम्ही बघू शकता। या पावसामुळे बऱ्याचशा गाड्या कॅन्सल झालेल्या आहेत, तर आम्हाला ही पण भीती वाटते ही गाडी कॅन्सल होती का नाही होती, पण नशीब ही गाडी भेटते आम्हाला, नाहीतर मग आज देखील आम्ही कोकणामध्ये थांबलो असतो। असं थांबायला काय हरकत नाही, बाकी पुढचे प्लॅन सगळे ढासळले असते, त्यामुळं आमचं जाणं गरजेचं होतं। पण कोकणामध्ये कधीमध्ये आला वेळ काढून निवांत या आणि वेळेचं नियोजन करून आणि हवामानाची स्थिती बघूनच या, तरच तुमचा जो आहे प्लॅन सक्सेस होईल। नाहीतर अशा बऱ्याचशा अनपेक्षित गोष्टी तुमच्यासमोर होत राहतील, त्याची कल्पना तुम्हाला आल्यानंतरच लागेल। बाहेर पाऊस चालू असल्यामुळे तुम्हाला ते दाखवता येत नाही, सगळं पाणी अंगावर पडतंय। आणि वाघलाला विचारलं तर आपल्याला रात्री स्वारगेटला पोहोचायला 10, 10:30, 11 पण वाजू शकतात। म्हणजे 12 तासाचा प्रवास आहे हे तर नक्की झालेलं आहे आपलं। असं एन्जॉय करायला आपण आलो आहे आणि आपल्याला एन्जॉय करायचं आहे शेवटपर्यंत। हे बघू शकता पार नदी झाली इथे रेडी। एवढा भयंकर पाऊस चालू आहे बघा, काय पावसाने थैमान घातलेले आहे। हे बघू शकता मुंबई गोवा राज्य महामार्गाचं काम चालू आहे। मुंबई गोवा हायवे तुम्ही बघू शकता, या साईडला पनवेल आहे। आता काय तुम्हाला दाखवता येणार नाही, आता आपण त्या हायवेला लागलेलो। मंडळी थोडी झोप झाली, आता दुपारचे 12:30 झालेत आणि आपण पालीमध्ये आलेलो आहोत, जे की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येच येतं। इथून जो आहे 2 नदी वाहतात, एक काजवी आणि वारणा नदी। तर बघूयात, यानंतर आपल्याला कोल्हापूरला जाताना आंबाघाट वगैरे लागेल ते बघूयात, आणि बाकी जे स्थानकं लागतील ते आपण व्हिडिओमध्ये बघतोच। त्यासारखी गर्दी तर तुम्ही बघताच आहे।
बसमध्ये काय असो किंवा नसो, गर्दी इज परमनंट. हा का? तर मंडळी आपले काही सहकारी मित्र भेटलेले आहेत जे आता पोलीस भरतीला गेले होते. नाव काय आपलं? आनंद आवडून. तुमचं? व्हिडिओ वगैरे यांना आवडलाय, लाईक करा, सबस्क्राईब करा. पाऊस पडलाय थोडं, त्यांची पण तारांबळ झाली थोडं उभारायची, पण ठीक आहे, चालतं सगळं. या रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ता आहे काही कळत नाहीये. नुसतं आरामात डगमग डगमग करत आपण चाललेलो आहे पुढं. पण ठीक आहे, जरा बसायला जागा व्यवस्थित झाली आहे आपल्या त्या गाडीपेक्षा तरी. जो आपला प्रवास आपण केला होता आंबोली घाटाकडे, त्यामुळं थोडं कम्फर्टेबली जर्नी करतोय आपण. जरा उभा राहून वैतागला होता, त्यामुळे थोडं शिफ्ट चेंज केलेली आहे. गुडघे गेलेले. गेल्या 2 दिवसापासून असाच प्रवास चालू आहे. प्रवास करण्यामध्ये सोपं नाही मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. ही गर्दी कमी कुठे होणार आहे का अशीच गर्दी? साखरपाकला थोडी गाडी खाली होईल. साखरपाकमध्ये थोडी जागा झाली तर ठीक आहे, नाहीतर मग शेवटपर्यंत असंच पुढं. कोल्हापूरला मला वाटतं गर्दी पुढं भाग. महिन्यातून 1-2 वेळा. दादांचा रूट देवरूटला असतो, इकडे त्यांचा महिन्यातून 1-2दा असतो. लागली आहे पाण्याची बॉटल तिथं आहे, पण नशिबाने 1 बॉटल प्यायला भेटलेली आपल्याला, नाहीतर मग असंच बसावं लागलं असतं. कारण की त्यात जेवायला पण आहे, पण आता थोडंसं गर्दी मोकळी झाली की आम्ही बसल खायला. तर मंडळी आता दुपारचे वाजले 1:30 आणि आता आम्ही संगमेश्वर तालुक्यामध्ये आलेलो आहोत, साखरपा बस स्थानकावर. तर आमचा वडापाव वगैरे खाणं चाललंच होतं. अजून आता इथून आपलं डायरेक्ट आंबाघाट आणि कोल्हापूर. बाकी त्यानंतरचा रूट तुम्ही पाहिलाच आहे, त्यामुळे तिथले थोडे सीन कमी दाखवेल आणि आपले आंबाघाटाचे सीन तुम्हाला जास्त दाखवेल. पाऊस वगैरे थांबला आहे बऱ्यापैकी, त्यामुळे ठीक आहे. आता इथून आतमधनं सारखं पाणी वगैरे येत होतं, तर ते खिडकी उघडायला पण आम्हाला प्रॉब्लेम येत होता. आता बाहेर निघायचं थोडं पाणी घ्यायला, पण गर्दी तुम्ही बघू शकता, अवघड झालेले. खाली कोणी त्यांना 10 रुपये बॉटल. हां, खाली कोणाच्या मित्रांना जाऊ बॉटल पाणी. मित्र नाही ना खाली कोणाचा दाव. काय ओळखीचं काय सगळं घरी. मित्रा पाणी बॉटल घेतोस का? एक आण ना पाणी बॉटल. गार गार साधी चालेल कुठली, आता काय वेळेला. हां, अचानक जर तुम्ही शेड्यूल जर 15 दुसरीकडे ठरवलं तर ॲडजस्ट कसं होणार टाइम टेबल? नाही डायरेक्ट तो घाटात दरड कोसळली मला वाटते कुठंतरी. हां, कुठलं गाव होतं ते आपलं? दिवाणखेर काहीतरी. हां, दिवाणखोटीला. तर तिकडं दरड वगैरे कोसळली. आम्ही 8 तासच्या ट्रेनमध्ये होतो. मग शेवटी कटाळून मी रत्नागिरीला आलो आणि तिथनं ही गाडी धरली आणि निघालो पुण्याकडे. आता आता इथून काही वेळातच आपला घाट चालू होईल आणि मग कोल्हापूर जिल्हा चालू होईल. रत्नागिरीमधलं शेवटचं घाट. मंडळी बघू शकता, साखरपा झाल्यानंतर आता आंबा घाट चालू झालेला आहे, जो की 18 किलोमीटरचा आहे. बघूयात हा घास
आपण फर्स्ट टाइम जो आहे प्रवास करतो या घाटाने, कसा असेल काय नाही आणि काय दृश्य वगैरे असेल ते तुम्हाला कॅमेरा दाखवलं. घाट चालू होतात आपल्याला असे छोटे छोटे जे धबधबे तयार झालेले बघायला भेटतात. अतिशय छान दिसतात. बघायला गेलं तर एकदम कडक. आणि इथं बघू शकता इथला धबधबा तर आता जसं आम्ही आंबोलीला गेलो होतो त्या घाटाची आठवणच करून तेव्हा. निसर्गाने वेढलेला असा हा घाट आहे. जर तुम्ही बघायला गेलात त्याची उंची जी आहे समुद्र सपाटीपासून 2000 फूट उंच या घाटाची बांधणी केलेली आहे. समोरचे दृश्य तुम्ही बघू शकता. अगदी फार ढग आहेत, ते डोंगर ढगाला टेकायला लागले. एक नंबर नजारा दिसतो. असं तुम्ही इथं वैयक्तिक घ्याल तर तुम्हाला ते फील घेता येईल. असं शब्द तुम्हाला सांगू शकत नाही. ट्रकचा काही ब्रेक फेल झाला का काहीतरी काम निघलेलं. या ढगांनी जणू या घाटावर आशयच घेतला आहे. जिकडे बघू तिकडे तुम्हाला सगळीकडे ढग दिसत असतील. वरून वाहत येणारे छोटे छोटे धबधबे पर्यटक घाटामध्ये थांबलेले आहेत. अतिशय मंत्रमुग्ध होऊन जातं आंबा घाटात इथे सगळे दृश्य पाहून. मंडळी, अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरण आणि समृद्ध असलेला घाट संपलेला आहे. तर छान राहिला अनुभव घाटामधला. फर्स्ट टाइम हा आता कोल्हापूर चालू होणार आहे. हे झालंच आहे ऑलमोस्ट. जसं तुम्ही घाट उतरला तसं आता कोल्हापूर आपलं लागलेलं आहे. तर इथून किती वेळ लागेल आपल्याला कोल्हापूरला? 15-20 मिनटं. 15-20 मिनटामध्ये आपण आता कोल्हापूरमध्ये पोहोचून जाऊ. कधीपासून चाललंय ते काढलं पाहिजे. पुरावे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या. मंडळी, कोल्हापूरमध्ये तुमचं स्वागत आहे. विषय तर इकडून तुम्ही पाहू शकता विशाळगडला जाण्यासाठी रस्ता आहे. हा इथून तर विशाळगडला आपण भेट नाही दिली, एक दिवशी नक्की भेट. तुम्ही विशाळगडला आलात तर सोबतच नजीकच्या पावनखिंडला देखील तुम्हाला जाता येते. मंडळी, जसं आपण कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत, आपण कोकण विभागातनं पश्चिम विभागामध्ये आता आलेलो आहोत. तर इकडे बघू शकता इकडची माती आपली काळी तांबडी माती आणि आपण जी ती पाहिली आता ती लाल माती होती. ही बघू शकता मलकापूरच्या अलीकडे भाऊने सांगितलंय आपल्याला आशिया खंडातली सगळ्यात एक नंबरची ही नर्सरी आहे. 35 एकराचा पूर्ण 35 एकरमध्ये मोठी आहे फार एकदम. सगळ्या प्रकारचे तिथं हे असतील, झाडं बिरं असतील. दुपारचे आता 3 वाजलेत आणि आम्ही मलकापूरला आलेलो आहे. जरा गाडीतनं खाली उतरल्यानंतर थोडंसं बरं वाटतंय. आता जाम म्हणजे चक्का जाम झालेला आहे पूर्णपणे.
आता इथं गाडी जेवायला वगैरे थांबल. मग अशी थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. गाडी आपली हॉटेलला थांबणार होती असं मला वाटलं, पण गाडी आपली स्टँडला थांबली आहे. ठीक आहे, इथं फ्रेश वगैरे होऊ, भूक लागली, थोडं जेवण वगैरे करू आणि जेवताना तुम्हाला बोलू जेवण कसं आहे काय नाही त्याविषयी पण थोडं आपण चर्चा करू. चला. बस स्टँडच्या कॅन्टीनला बसलेले जेवायला चिकन मागवलेले, कारण बाकी मला काही मेनू आवडले नाही, भावला आवडले नाही, त्यामुळे चिकनच खायचं. आणि जेवण आता आमचं आलेलं आहे, थोडं खाऊन घेऊ आणि मग तुम्हाला सांगतो टेस्ट कशी यायची. जेवण क्वालिटी आहे, टेस्ट वगैरे एकदम स्पायसी आहे, थोडंसं तेल जास्त. जेवण वगैरे करूयात आणि गाडीमध्ये बसून तुमच्याशी बोलू आता. समोरचा जो तुम्हाला डोंगर दिसतोय तो आहे पन्हाळा किल्ला. इकडून तुम्ही पन्हाळा किल्ल्याला पण जाऊ शकता. साधारणतः किती अंतर असेल इथून? 25 किलोमीटर. म्हणजे इथून जेवढं कोल्हापूर आहे तेवढंच पन्हाळा किल्ला पण आहे. म्हणजे ह्या रोडलाच तुम्हाला पन्हाळा किल्ला, विशाळगड आणि पळस डॅम पण तुम्हाला इकडेच लागेल. आणि मगाशी जो तुम्ही रोड पाहिला तो हायवेचं काम चालू आहे. तर सोलापूर ते रत्नागिरी हा पूर्ण हायवे रेडी होतोय. तर तो मिरजपर्यंत आता आलेला आहे. तर पुढील 1-2-3 वर्षापर्यंत तो रत्नागिरीपर्यंत येईल. तर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार 2 तास कोल्हापूर ते रत्नागिरी जायला ते 6 तास लागतात. ते कट होऊन 4 तास होतील. तर हे अधिक सुकर होईल. तर ते लवकरात लवकर झालं पाहिजे. तर मंडळी, आपला प्रवास आता संपण्याच्या मार्गावर आहे. आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता प्रवेश करत आहोत. पन्हाळा किल्ला तुम्हाला इथून व्यवस्थित दिसेल, तुम्ही बघू शकता. आता आपण कोल्हापूर सिटीमध्ये एंटर करतोय फायनली 6 तासानंतर. तुम्ही पंचगंगा नदीचं पात्र बघू शकता. तर मंडळी 5:25 झालेत आणि आता आम्ही कोल्हापूर बसस्टँडला आलेलो आहे. इथं प्रवास संपू पण शकतो मे बी, कारण की ती गाडी ज्या गाडीमध्ये आम्ही आलो होतो ती गाडी झालेली आहे बंद. तर आम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये आता ते शिफ्ट करतील. तर ती प्रोसेस चालू आहे. हा प्रवास इथंच संपवतो, कारण की गाडी यायला टाईम लागलेला आहे. आणि पुणे ते कोल्हापूर आपण पूर्ण प्रवास या आधीच केलेला आहे. तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून तो पाहू शकता. वेगवेगळ्या पुण्याने प्रवासामध्ये